बघितलं की पृथ्वीवर एकूण 71% पाणी आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि 29% जमीन आहे. आता जे 71% पाणी आहे हे एकूण 5 मोठ्या महासागरामध्ये विभागण्यात आलेलं आहे. आणि तेच दुसरीकडे आपण जर भूमीचा विचार केला तर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण 29% जमीन आहे. त्याला आपण एकूण 7 खंडांमध्ये विभागणी केलेली आहे. आता हे 7 खंड नेमके कोणते? त्या खंडाचा आपण क्षेत्रफळानुसार विचार करू. तर सर्वात पहिले येत असतो तो म्हणजे आशिया खंड. त्याच्यानंतर आफ्रिका येत असतो, मग उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. याच्यानंतर जो येत असतो त्याचं नाव आहे ते म्हणजे आपला अंटार्क्टिका खंड. नंतर येत असतं ते म्हणजे युरोप खंड आणि सर्वात शेवटी येत असतो ऑस्ट्रेलिया खंड. यावरून आपण असं म्हणू शकतो की क्षेत्रफळानुसार ऑस्ट्रेलिया हा खंड सर्वात लहान आहे, तर आशिया खंड हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा खंड आहे. एवढंच नाही तर आशिया खंडाला आपण काय म्हणत असतो सभ्यताचा पालना. म्हणजेच काय, ज्याही जुन्या सभ्यता आहे, मग आपली इंडस व्हॅली म्हणजे सिंधू सभ्यता असो, मग चीनची सभ्यता असो, मग मेसोपोटेमियाची सभ्यता असो, की मग इजिप्तची सभ्यता असो, या सर्व सभ्यता आपल्याला पाहायला मिळत असतं, की एक तर आशिया खंडात किंवा आशिया खंडाच्या लगतच्या बाजूला आपल्याला विकसित झालेल्या दिसत आहे. म्हणून आपण याला काय म्हणत असतो, ज्या सभ्यताचा पालना म्हणून ओळखलं जात असतं. त्या व्यतिरिक्त आपल्याला माहीत असलं पाहिजे, की आशिया झाला, आफ्रिका झाला, युरोप झाला, हे असे खंड आहेत जिथं पूर्वपात अनेक सभ्यता पाहायला मिळत असतं, मानवी वस्ती पाहायला मिळत असतं, शेती, व्यापार यासारख्या गोष्टी आपल्याला खूप कालावधीपासून पाहायला मिळत असतं. त्यामुळे या 3 खंडांना एकत्रितरित्या नवे जग म्हटलं जात असतं. तेच उरलेले जे खंड आहेत ज्यामध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या 4ही खंडांना आपण जुनं जग असं म्हणत असतो.